कळ आहे ना तुला तुझ्या बायकोचा? मग तोंडाची फक्त वाफ का दवडतोयस? सखूच्या दुःखात तूही सहभागी हो. तूही तिच्यासारखा एका पायावर उभा राहा. पाणी गळ्याशी आल्यावर पिल्लाला सुद्धा पायाखाली घेणारी माकडी नाही मनोरमा. एक दिवस पोटच्या पोराचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अहंकारी बाई. फार पुळका आहे ना तुला तुझ्या बायकोचा? मग राहा ना तिच्यासारखा एका पायावर उभा. आता तुला मी ही शिक्षा देते. चल उभा राहा आणि मी सांगेपर्यंत जागेवरून हलायचं नाही. कळलं? आता कळेल दुगुदादाला हे किती अवघड आहे ते. रमाई बरं केलंस. उलट आता दादा जास्तच बाजू घेईल वहिनींची. बाबाजी सखू अजून आलीच नाही हो. अरे हट, येणार बी नाही ती. एवढ्या लांबवरनं लंगडत लंगडत इथपर्यंत येणं काय खायचं काम आहे वय? संपली सखू, संपली. तिचा अध्याय संपला. तिचा माज त्वारा समज संपलं. आणि मी सांगतो तुला बाहेर्या, हे दिव्य बी ती पूर्ण करू शकणार नाही. आणि मग बघ तू. मग काय बाबाजी, तिचा पाय कापून टाकायचा? अरे अडे, धमकी होती ती. पाय कापायचं म्हणे. पाय कापायचं नाही, पण त्याऐवजी तिच्याकडून प्रायश्चित्त करून घ्यायचं. या मठात तिला जलमभर राबवायचं. इतकं राबवायचं की इथं पायाची दासी बनली पाहिजे ती आपल्या. मनोरमेची सून बनवून घ्यायचा आपला हेतू सफल होणार बाहेर्या. आपल्या अपमानाचा बदला पुरा होणार. बर बाबाजी, नाही म्हणजे पूर्ण होणारच नाही, पण दिव्य पुरं केलं तर? कशी करणार रे? नाही करू शकत ती दिव्य पूर्ण. आणि त्या दाम्याला तिच्या पाठी लावलाय ते काय उगा काय? नाही करू शकत ती पूर्ण. त्या सखून दिव्य पूर्ण करो न करो, पण या नागोजीने इडा उचललाय त्या सखूच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा, तिला बर्बाद करण्याचा, तिचे आयुष्य विस्कटून टाकण्याचा, तिला पार चिरडून फेकून देण्याचा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. उगा एक एक फांदी तोडत बसत नाही हो नागोजी. अख्खाच्या अख्खं झाड मुळा सकट उपटून फेकून देत असते हो. येऊ तर दे एक डाव त्या सखूला इथं मठात. मग बघतो मी तिच्याकडं. आजोबांना तर दिसत नाही. अरे चुकून नदीकडे चाललेत. पडले तर
आजोबा, आजोबा थांबा. आवाज देऊन सांगायला इथे कुणीच नाहीये. काय करू? आजोबा थांबा. दामू मामा करेल का मदत? पण आता मला आवाज तर द्यावा लागेल. दामू मामा, दामू मामा. बोला बोला छोट्या मार्केट बाई, बोला काय हुकूम आहे? दामू मामा, ते आजोबा बघा ना, ते नदीकडे चाललेत. ते पडले तर त्यांना वाचवा ना दामू मामा. अय्यो, जगाची नको, स्वतःची काळजी करा म्हणतो मी. तुमच्या गळ्याभोवती जो फास बसलाय ना, तो सोडवा हो आधी. तुमच्या हातातून ही काठी खाली पडली, नैवेद्य हातातून खाली पडला तर मालकीनबाई तुमचा भरीत करतील हो. म्हातारा मरू दे, उद्या मरणार आहे तो, आज मरेल. दामू मामा, करा ना तुम्ही त्यांची मदत, तुम्हाला पुण्य लागेल. पुण्याची वसुली नाही हो, नुसत्याच वसुलीला निघालोय मी. मी आता वसुलीला जाऊन येतो, मग बघूया तुम्ही जिवंत राहताय की तो. विठुरा, अरे आता काय करू रे मी? अहो आजोबा, आजोबा, आजोबा. अरे हळू हळू हळू. हो आजोबा, मी तुम्हाला वाचवायला आले तर उलट तुम्हीच मला वाचवलं. पण आता मागे फिरा बरं, तिकडे कृष्णा माई आहे, बिचारी तिने पण तुम्हाला वाचवलं असतं, पण आपण उगाचच कशाला त्रास द्यायचा ना. मी किती हाका मारत होते तुम्हाला. अगं पोरी, मी माझ्याच विचारत होतो, त्यामुळे काय तुझ्या हाका मला ऐकू नाही आल्या. पण तुम्ही इथे कुठे आलात? त्याचं काय, माझी कारभारीणीकडेच येणार होती, तिचीच वाट बघतोय. तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी नेऊ का? नग नग, काय माझी कारभारीण मला शोधत बसल, मी थांबतो हा इकडे. चांगली शिकवण दिली आहे तुला तुझ्या माय बापानं, त्यांची पुण्याई तर तुझ्या पाठीशी आहेच, पण तू सुद्धा चांगलं काम करून पुण्य जोडतीयस बर का. सुखी होशील. हा, जा बाळा जा, तुझ्या कामाला जा, मी बसतो या इथं. या, तुम्हाला मी बसवते. बरं, आता मी निघते. हा, मला ना नैवेद्य पोचवायला जायचंय, म्हणून निघायला लागेल. पण तुम्ही काळजी घ्या, आलेच मी. दामू मामा, हे काय केलं तुम्ही? मी पडेल ना दामू मामा. तुम्ही मुद्दामून करताय ना दामू मामा. नाही हो, पाप केलं तुम्ही. कसला पाप हो? पाप नाही हो, पाप नाही, हे मी हिशोब चुकता करतो बघा. अय्यो सखू, लांब उडून काठी पडली की पाण्यात म्हणतो मी. आता तूच ये आणि काढ ती काठी, बघू तरी काठी कशी काढतेस ती. एकतर काठी तरी काढशील, नाहीतर स्वतः बुडून मरशील म्हणतो मी. असं का केलं तो दामू मामा तुम्ही? त्या काठीशिवाय कशी चालू मी? नैवेद्य कसा पोचवू? ठीक आहे दामू मामा, तुम्ही कसेही वागलात ना तरी मी प्रयत्न करणार. विठुरा, तू आहेस ना रे माझ्या बरोबर? मला साथ दे, मी माघार घेणार नाही.
अयो काठे कोण मारते कोण मारते आय 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 कोण मारते नाही 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 अयो 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 मेलो मी एवढा पुरुषासारखा पुरुष, शिवाय सखूपेक्षा मोठा, तरीही मला हे एका पायावर उभं राहणं जड जातंय. बिचारी सखू मात्र. काय रे विनू, माझ्याबद्दल आगी लावतोस? दिगूचे कान भरतोस? बघ आता तुझ्यामुळे त्याला भोगावं लागतंय. माझ्यामुळे? जास्त भोळेपणाचा वाढू नकोस. दिगूला माझ्याबद्दल काय सांगत होतास? रेषेच्या पलीकडे मी मुद्दामून चेंडू टाकला. काय रे, मोठ्या बहिणीबद्दल चहाड्या करताना लाज नाही वाटत? यमुने, खरं तर तुला लाज वाटायला हवी. मोठी तू आहेस का तो? आणि तरी सुद्धा स्वतःच्या चुका माझ्या विनूच्या गळ्यात बांधतेस. बजावून ठेवते तुला, यापुढे माझ्या मुलावर आवाज चढवून बोलायचा नाही. सारखी माझ्या भोळ्या लेकराला घालून पाडून बोलत असतेस. भोळा? हा मुळीच नाही, पक्का बिलंदर आहे. आणि काकू कसं आहे ना, तुझा मुलगा अगदी तुझ्यावर गेलाय म्हणूनच आगी लावत फिरत असतो. यमुने, तोंड सांभाळून बोल. खूप बोलतेस हा? नात्याचा वयाचा काही मान आहे की नाही तुला? तू इथे दिवसभर गुरासारखी फुकटी चरत असतेस आणि रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला बोलतेस ऐकून घेणार नाही. हा, तुमचं नाही खाते, माझ्या रमाईचं खातीये. आपण सगळेच तिचंच खातोय. जी रमाई काय उपकार करत नाही आमच्यावर. आमचा सुद्धा हक्क आहे, आम्ही मालक आहोत. बस, काय चाललंय? काय हा तमाशा चाललाय? गप्प बसा. काय एकमेकांच्या उरावर बसलाय? बघितलंस? सखू या घरात आल्यापासून हे सगळं सुरू झालं. येताना भांडणं, क्लेश, वाद सगळं घेऊन आले. ती या घरात येण्यापूर्वी असे कधी वाद झाले होते? अशी आपापसात भांडणं झाली होती? नाही ना? घरात आल्यापासून घराची शांतताच गेली. या दोघींच्या भांडणाशी सखूचा काय संबंध? तेही खापर रमाई सखूवरच फोडते. उठू राया, पाय दुखतोय, पाऊलच टाकलं जात नाहीये. अगं बघतीयस काय? हे तुझी काठी घेऊन आली आहे.
माझी काठी ती तर कृष्णामाईकडे. मग कृष्णामाईला तरी तुझा हाल बघवतील का? घे. तुम्ही कशा तेव्हासारख्या धावून आल्या. तुमचे उपकार. अशी भाषा शोभती का तुझ्या तोंडात? आणि उपकाराचं म्हणशील तर तुझंच आमच्यावरती आहेत. अगं माझ्या कारभाऱ्याला कृष्णामाईकडे जाताना तूच आडबाई धावलीस ना व. तूच किती साथ घालत होतीस आणि माझं कारभारी आपल्याच तंद्रीत जात होता, हो ना? अच्छा ते आजोबा का? मी तुला खरं सांगू का आजी, मी त्यांची मदत करायला धावले पण मीच पडणार होते. उलट त्यांनीच मला वाचवलं. असू दे असू दे, तुला मदत करावीशी वाटली ना, हेच मोलाचं आहे. बाकी काय नाही. आता उशीर करू नकोस, जा आता. आई ग, बिचारा मुकाट्याने शिक्षा भोगतोय. हो ना, तो तरी काय करणार? महामाईचं फरमान आहे म्हटल्यावर त्याला भोगावीच लागणार. बिचारा वडिलांसारखा सरळ स्वभावाचा आहे, पण आईच्या प्रभावाखाली आहे. बिचारा आज्ञाधारक, स्थितप्रज्ञ आणि गुणी मुलगा आहे हा. पण काय उपयोग? तुला सांगतो ना वच्छी, दिगूला बरोबर माहिती आहे की आपली आई अहंकारी, हेकेखोर आणि अतिमहत्वाकांक्षी आहे. आणि चूक नसताना सुद्धा त्या सखूचा जाच करते. आणि ह्याचा स्वभाव पडला भांडण न करणाऱ्यातला. पण बऱ्याचदा तो सखूच्या बाजूनी बोलतो आणि मग त्याला शिक्षा भोगावी लागते. आता मला सांग, ह्या दोघांचं लग्न ठरवलं कोणी? वहिनीने. आणि आता त्याच तिच्या नावाने उलट बोंब मारतायत. या सगळ्या गोष्टी किती काळ सहन करणार आहे दिगू? किती काळ टिकून राहील या घरामध्ये तो? हो, तुम्ही असं काय बोलताय? प्रश्नच नाही. दिगूच्या भविष्यातही हेच लिहून ठेवलेलं आहे. तो अगदी श्रीधर दादावर गेलाय. त्यांच्यासारखाच कोमल मनाचा, वहिनीसारखा डावपेच खेळत नाही. दादा सुद्धा बायकोच्या स्वभावाला कंटाळून निघून गेला होता. अगदी तसाच एक दिवस दिगू सुद्धा आपल्या आईच्या स्वभावाला कंटाळून निघून आईच्या स्वभावाला कंटाळून. हो हो, काय अभद्र बोलताय तुम्ही? याशिवाय दिगूकडे कोणता पर्याय आहे सांग ना मला. महामायेसमोर तोडीस तोड भांडण करण्याची धमक आहे दिगूमध्ये, पण त्याचा तसा स्वभाव नाही. त्या बिचाऱ्या हुशार मातृभक्त मुलाचं माकड करून टाकलंय वहिनीने. वास्तविक भावी सावकार तो, पण वहिनीच्या विक्षिप्त स्वभावामुळे बाजारात त्याला पत राहणार नाही. रमा वहिनी अति ताणते. करत्या सवरत्या मुलाबरोबर आई अशी वागते का? दादा सुद्धा आपल्या बायकोच्या स्वभावाला कंटाळून इथून निघून गेला होता. अगदी तसाच दिगू सुद्धा आपल्या आईच्या स्वभावाला कंटाळून एक दिवस निघून जाणार आहे, अगदी लवकरच. वच्छे, हे शब्द माझे आहेत ना, हे तू लक्षात ठेव बघ. माझंच खाऊन माझ्यावरच चिखल फेकतायत. पण दिगू दिगू खरंच असं वागेल? नाही नाही, मला काळजी घ्यायला हवी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा.
आज जिंगरोबाच्या आशीर्वादानं ती पोरगी सखू एकटी आपल्या तावडीत सापडणार आहे. आपल्या अपमानाचा सूड पूर्ण होणार आहे. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाहेर्या एका गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. ही पोरगी आली की तिच्या पावलांकडे बघायचं. तिच्या पावलांना तेल लावलंय, त्याला जर माती लागलीये का नाही लागलीये हे बघून मला सांगायचं. आणि पायाला माती असेल तर मग बाजी आपण जिंकली ना येड्या. ती पोरगी हारली मग तिला असं तिची मान अशी धरून पार तिला इथं माझ्या पायाशी नाक घासायला लावणार मी. या सखूची गुरमी उतरताना फार चिंध्या चिंध्या वाहताना बघायचंय मला. म्हणजे लंगडत लंगडत ही कार्टी पर्यंत पोहोचली. मागे घरचे सगळे होते बरोबर, आज मी एकटीच आहे. मला खूप भीती वाटते. तुरा तू आहेस ना रे माझ्या बरोबर. बाबाजी, मी संकल्प पूर्ण केलाय. आता काय करू? आता काय करू? तू निवेद कोणासाठी आणलाय? तू जिंगरोबासाठी. जिंगरोबाला जाऊ निवेद तो जा. बघितलं बाबाजी, पावलाला माती नाही म्हणजे पाय टिकवलेलाच नाही. बाबाजी, तुम्ही सांगितलेले सगळे नियम पाळून मी संकल्प पूर्ण केलाय. आता पाय टिकवू